तर गाईज तुम्ही मला सांगा की मी जे व्लॉग करते ते जास्त चांगले असतात की जे विनय करतो ते जास्त चांगले असतात? ह्या ॲनिव्हर्सरी निमित्त तुम्ही आम्हाला सांगा. दिस इज ओम फ्रॉम कलवा अँड शी इज वॉट युअर स्मृती फ्रॉम परेल लालबाग. वाव, म्हणजे दर्शन आहे म्हणजे आम्हाला. हॅलो मित्रांनो, खूप दिवसानंतर आम्ही परत ब्लॉग बनवतोय. काल आमची अॅनिव्हर्सरी आहे, श्रद्धा आणि माझी. आज आम्ही चाललोय फिरायला, तर आम्ही तुम्हाला डेस्टिनेशन थोड्या वेळात रिव्हील करू, पण स्टे ट्यून फॉर दिस. कसा वाटला प्रवास? हा, खूप गर्दी होती, खूप गर्दी म्हणजे खूपच. 2 तास तर झाले आम्हाला ट्रेन मध्येच, आणि गर्दी ते वेगळी. हे आमचा डेस्टिनेशन नाही आहे, एक ट्रेलर आहे. आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलोय आणि आमचं डेस्टिनेशन बघा, तो विला आहे, इथे पूल आहे. आमंत्रण रिसॉर्टला. हॅलो, तर आम्ही आलो आहेत आज स्टेकेशनसाठी आणि आता थोड्या वेळाने विनू तुम्हाला पूर्ण एक्सप्लोअर करून दाखवेल. तर आमचा ब्रेकफास्ट आहे तो आता आम्ही घेणार आहोत. मस्तपैकी गरम गरम काहीतरी बनतंय काहीतरी बनतंय. असं रिसॉर्ट छोटासाच आहे, बट आतापर्यंतचा एक्सपिरियन्स हा खूपच छान आहे. म्हणजे जसं की त्याचे रूम्स आणि त्याचं वेलकम खूप छान होतं. 3 years ऑफ टुगेदरनेस, विथ फायटिंग, लव्ह अँड हजबंड. सो आमचा इव्हनिंग ब्रेकफास्ट स्टार्ट झाला आहे. गरम गरम भजी आणि गरम गरम चाय. रात्रीचे वाजलेत 9 आणि इथे मस्त थंडी आहे थोडीशी. श्रद्धाला थंडी लागते. थंडी लागते. मस्त वाईब आहे इथे इव्हिनिंगला. अजून जेवण झालं नाही आहे, जेवणाचं टायमिंग झालेलं आहे, बट अजून जेवण लागलं नाही आहे. भूक तर लागली आहे. तुम्ही विश्वास नाही करणार, आम्ही इथे येऊन बिग बॉस बघतोय. बिग बॉस तर बघतोच आहे, पण आम्ही एक प्लेटमध्ये साधारण 6 ते 12 पीस येतात कांदी भजीची. पण आम्ही तर आज तुफान राडा गेला आहे इथे. मी तर नाही तरी 25 ते 30 खाल्ले असेल एका याच्यामध्ये. तुम्ही किती खाल्ले? मी पण तेवढेच खाल्ले. बापरे. जेवणामध्ये मिक्स भाजी, चिकन, भाकरी, भात, बोंबील फ्राय. गुड मॉर्निंग. सो सकाळ झाली आहे आणि आम्ही आमचा नाश्ता वगैरे पण झाला आहे. नाश्त्यामध्ये होता मस्त भुर्जी, पाव, मिसळ, चाय, कॉफी. फसूल केलं आहे पूर्ण. इतका खाल्ला आहे की नाही तरी पण मी 8 पाव खाल्ले असतील. श्रद्धाने 4च पाव खाल्ले. तिला मजा नाहीत, तिला खायचा एवढा इंटरेस्ट नाही. मला खूप आहे. आपण तर फुल म्हणजे फुल पैसा वसूल, कुठेही सोडायचं नाही. सोडायचं कशाला, पैसे भरलेत भाई, समजलं का? सो आता आमचं खाऊन वगैरे झालं आहे. आता आम्ही डुबकी मारणार आहे पाण्यामध्ये. सो आता आमचे नवीन फ्रेंड्स पण भेटलेले येते, जरा त्यांच्यासोबत पण एन्जॉय करू आणि मस्त व्हिडिओ काढू. मी खूप स्पेशियस रूम आहे एकदम. हा बेड आहे, ते बेसिन, हँडवॉश आणि हा बाथरूम एरिया. भाई 5-6 जण तर आरामशीर आंघोळ करू शकतात. तर टूर आता इथे संपत आला आहे, ऑलमोस्ट संपलाच आहे. चेकआउट करणार आहे आता आम्ही अर्धा तासामध्ये, 15 मिनटात रिक्षावाला येईल तसं. तो खूप छान एक्सपिरियन्स होता हा, एक 1 डे स्टेचा. आणि खूप पीसफुल प्लेस आहे. काही गाड्याचा आवाज नाही, काहीच नाही, एकदम शांत आहे. श्रद्धा मस्त डाराडोर झोपलेली, फुल एसीमध्ये. फुल एसी, रातभर एसी चालू होती. काश्मीर बनवून टाकलेला नेरळला पण. तर खूप चांगलं होता वातावरण पण एकदम. आणि ते फ्रेंड्स ॲक्च्युलीमध्ये टोटल 3 बुकिंग होती. तर एक बुकिंग तर चेकआउट तर सकाळी झाले, सेकंड होती ती आमच्यासोबत होते आणि एक आम्ही होते, फक्त 3च होता.